श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रानुसार बेडरूमची दिशा ईशान्य दिशेला नसावी, कारण त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. वास्तुनुसार मास्टर बेडरूम मध्ये तुमचा पलंग दक्षिण भागात किंवा नैऋत्य भागात असावा, परंतु दोघांच्या मध्ये कधीही नसावा. सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपले भाग्य बदलू शकतात. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या शयनकक्षात छोटे बदल करून बेड योग्य दिशेने ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा कशी वाढेल आणि जोडप्यांना एकमेकांच्या जवळ कसे आणता येईल हे वास्तुशास्त्र सांगते. तर आज आपण घरातील बेडरूमचे स्थान कोठे असावे, त्यातील बेड पलंग कसा असावा, बेडरूमला कोणता रंग द्यावा इत्यादी गोष्टींची माहिती करून घेणार आहोत. मित्रांनो, आम्ही नेहमीच नवनवीन विषयावरील व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट करा. आपल्या घरामधील सर्वात महत्त्वाची आपली वैयक्तिक जागा म्हणजे आपला शयनकक्ष आहे. त्याचे आरामदायक विश्रांतीचे ठिकाण आणि प्रसन्न वातावरण देणाऱ्या वास्तूत रूपांतर कसे करू शकतो हे आपण पाहूया. प्रत्येकाला अशी बेडरूम हवी असते ज्यामध्ये प्रवेश करताच फ्रेश व प्रसन्न वाटेल, जिथे तुम्ही तुमच्या जोडीसोबत चांगला वेळ घालवू शकता. वास्तुशास्त्रानुसार आपल्या राहण्याच्या जागेतील ऊर्जेचा आपल्या मानसिक आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर खोलवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुमची बेडरूम तयार करताना ती वास्तुनुसार तयार करावी. त्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया. पलंगाची दिशा. तुमचा पलंग बेडरूमच्या दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम कोपऱ्यात असावा. पलंगासाठी ही एक अनुकूल दिशा मानली जाते. पलंगाचे डोके भक्कम भिंतीच्या जवळ असल्याची खात्री करा आणि पलंग खिडकीखाली ठेवणे टाळा. त्याचे तोंड दरवाजाकडे नसावे. बेड अशा खोलीत असावा ज्याचा आकार नियमित असेल आणि पलंगाला विचित्र कोपरे किंवा कोन नसावेत. चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक व कमेंट करा. बेडसाठी रंग. बेडरूमसाठी डोळ्यांना सुखदायक, आल्हाददायक वाटेल असा रंग निवडा. भडक रंग टाळा, कारण ते खूप उत्तेजक असू शकतात. आकर्षक वातावरण तयार करण्यासाठी भिंतींना फिकट रंग देणे चांगले. दक्षिण पश्चिम दिशेला असलेल्या बेडरूमसाठी गुलाबी किंवा पीच रंगांना प्राधान्य दिले जाते. वास्तुतत्वानुसार बेडरूममध्ये निळा रंग सौंदर्य, सत्यता आणि समर्पणाचे प्रतीक आहे, तर हिरवा रंग आनंदी वातावरण तयार करतो. बेडरूममध्ये आरसे ठेवू नये. बेडरूममध्ये आरसे ठेवणे टाळा. तेथे आरसे असल्यास झोपताना ते झाकलेले असल्याची खात्री करा. काच अशांतता निर्माण करू शकते. वास्तुनुसार चुकूनही बेडसमोर आरसा लावू नका. आरसा जितका मोठा असेल तितका वैवाहिक नात्यात ताणतणाव येण्याची शक्यता जास्त असते. बेडरूमची सजावट. बेडरूमची सजावट अशी करा की जी प्रेम, सुसंवाद आणि एकजुटीच्या भावनांना प्रोत्साहन देईल. बेडरूमच्या उत्तर कोपऱ्यात घरातील रोपे आणि दक्षिण पश्चिम कोपऱ्यात पांढरी फुले लावल्याने वैवाहिक जीवनात आपुलकी आणि आनंद वाढतो. खोलीत एकटा बदक किंवा एकटा हंस यांची फ्रेम फोटो ठेवणे टाळा. त्याऐवजी बदक किंवा हंसाच्या जोडीचे फोटो फ्रेम निवडा, कारण ते प्रेम आणि एकत्रतेचे प्रतीक आहेत. चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक व कमेंट करा. बेडमधील प्रकाश रचना. दिवसा बेडरूममध्ये नैसर्गिक प्रकाश येऊ द्या, कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. आरामदायक वातावरण तयार करण्यासाठी संध्याकाळी साधा प्रकाश वापरा. तेजस्वी प्रकाश टाळा. बेडरूममध्ये फिकट निळा किंवा गुलाबी प्रकाश तुमच्या बेडरूमचे वातावरण अधिक रोमॅन्टिक बनवते. बेडरूममध्ये नसावीत देवतांची चित्रे. बेडरूममध्ये कधीही देवी देवतांची चित्र किंवा प्रतिमा नसाव्यात. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये देवाची मूर्ती किंवा चित्र लावणे निषिद्ध मानलं गेलं आहे. बेडरूममध्ये नसावा आरसा. बेडरूममध्ये आरसा लावू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर रात्री झोपताना तो या कपड्याने व्यवस्थित झाकून ठेवावा. रात्रीच्या वेळी आरशात पती पत्नीचे प्रतिबिंब दिसणार नाही अशा प्रकारे आरसा झाकून ठेवा. झोपताना डोक्याजवळ भांड किंवा ग्लास नसावा. वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याजवळ भांडे किंवा पाण्याचा ग्लास ठेवू नये. असे केल्याने पती पत्नीच्या नात्यात कटुता येते आणि घरातील वातावरण तणावपूर्ण राहते. पाण्याचं भांड नेहमी काही अंतरावर ठेवावं. मित्रांनो, आम्ही नेहमीच नवनवीन विषयावरील व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन भागात. श्री स्वामी समर्थ.